धोंड्याचा महिना चालू आहे. काल मला माझ्या सासूबाईचा फोन आला. मित्रांनो, सासू म्हणली या साहेब तुम्हाला जेवायला मटण बनवते, मटणाबरोबर तुम्हाला अंगठी पण करते म्हणली, चैन करते म्हणली. पण मित्रांनो खरं सांगू, मला जाणीव झाली यार माझी सासू शेतकरी आहे, शेतात जाऊन राबते, उन्हातानाचं कष्ट करते. तिनं मान सन्मानापायी म्हणत असेल भलं मी करते बाबा, पण मला लाज वाटायला पाहिजे ना जावाय म्हणून. मी कसं घेईल यार एवढं फुकटाचं. मित्रांनो खरं सांगतो बरं का, धोंड्याचा महिना आल्यानंतर बऱ्याच मुलीच्या आई वडिलाला असं अंगावरती काटे फुटतात नाही मित्रांनो, असं त्यांना असं जीव कसावीस होतो. कारण नसते तर सगळ्यांकडे ते पैसे. खरं का नाही जया? हो हो. मग फक्त जावयाला धोंड्याचा महिना आला ना, फक्त धोंडे खाऊ घाला, त्याला बाकी काहीच नाही करायचं. येस, धोंडे खाऊ घाला किंवा मटन चिकन खाऊ घाला. पण खरं सांगतो बरं का मित्रांनो, पाया पडतो आणि जावाई लोकांनो, कोणाकडून अपेक्षा ठेवायचं बंद करा. हे हुंडा घेणं,